अरे बाप रे बाप. मित्रांनो, हे संगमेश्वर येथील म्हणजे कोकणातील ITI म्हणजेच एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे. संगमेश्वर कोकणातील ITI. आणि त्या ITI मधील जे स्वच्छतागृह आहे त्याची अवस्था बघा काय झालेली आहे. म्हणजे ह्या ITI मध्ये जे व्यवस्थापक असतील ते अजिबात याच्याकडे लक्ष देत नाहीये का ते जाणून बुजून दुर्लक्ष करतायत. बिचारे तिथली मुलं, त्यांची काय अवस्था होत असेल ह्या दुर्गंधीमुळे. ते आजारी पडत असतील. म्हणजे स्वच्छतागृह एवढं दुर्लक्ष करतायत ITI वाले. अहो, संगमेश्वर मध्ये कोणी सामाजिक कार्यकर्ते आहेत की नाही आवाज उठवायला. काय अवस्था करून ठेवलेली आहे ही ITI ची. व्यवस्थापन जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. अहो, मुलं आजारी पडतील ह्यामुळे. अहो, मुलं काय चुप्प बसतात. मुलं आपलं एज्युकेशन घेत असतात, त्यामुळे ते आवाज उठू शकत नाहीत. त्यांना आपला 2-3 वर्षाचा कोर्स पूर्ण करायचा असतो, त्यामुळे ते शिक्षकांविरुद्ध, व्यवस्थापनेविरुद्ध आवाज उठवत नाहीत आणि चुप्प बसतात. पण ITI मध्ये स्वच्छतागृहाची एवढी अवस्था असेल, एवढी दुर्गंधी असेल तर मुलं आजारी पडतील. अहो, तिथं जर स्वच्छतागृहामध्ये जर कोणी गेला तर त्याला ओकार येईल, एवढी दुर्गंधी पसरलेली आहे. कशी ती मुलं त्या तिथं जात असतील कोणास ठाऊक. प्रशासनाने ताबडतोब ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं आणि ताबडतोब व्यवस्थापनाने ती दुर्गंधी दूर करायला हवी.